नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025 साठी PYQ क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, हे मिक्स क्वेश्चन असणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, वेगवेगळ्या टॉपिकवर हे प्रश्न आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणिताचे मोस्ट इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन पाहणार आहोत. जे क्वेश्चन मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे दररोज 10 क्वेश्चन या ठिकाणी घेऊन येणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होईल. यासाठी मित्रांनो आपण तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 1 मिनिटाचा वेळ सुद्धा देणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुमचा सराव होईल. आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एका व्हिडिओमध्ये 10 गणिताचे आणि 10 बुद्धिमत्तेचे सोबत क्वेश्चन घ्यायचे, तसं सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, आपण जर तुम्ही जास्ती कमेंट मला जर केल्या की सर एकाच व्हिडिओमध्ये 10 गणिताचे घ्या आणि 10 बुद्धिमत्तेचे घ्या, ते सुद्धा आपण घेणार आहोत, परंतु ते डिपेंड करतं तुमच्या कमेंटवर. तर चला मित्रांनो, आता जास्त वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. आणि आपला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ सुद्धा देणार आहे. पहा प्रश्न काय मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा प्रश्न आपल्यासाठी काय, तर प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 1 मिनिट मी थोडंसं याची कलर जो आहे लाल आणि हे थोडंसं छोटं करतो, ठीक आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे रायगड पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न. प्रश्न काय पहा. अनुराधाने एका बँकेमध्ये 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदती अंती 2,000 म्हणजे तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बँकेमधून अनुराधाने किती 15,000 रुपये घेतले आणि 3 वर्षाच्या नंतर तिने या ठिकाणी बँकेमधून किती पैसे घेतले वापस, म्हणजे बँकेने तिला किती पैसे वापस दिले, तर तिने काय केले, बँकेमध्ये ठेवले. 15,000 रुपये बँकेमध्ये तिने ठेवले, ठीक आहे, सॉरी बँकेमध्ये ठेवले. आणि बँकेमध्ये ठेवल्याच्या नंतर 3 वर्षाच्या नंतर परत तिने ते पैसे वापस घेतले, तर त्यावेळेस ते बँकेने मुदती अंती किती पैसे वापस दिले, 24,000 रुपये दिले. तर तिला व्याजाचा दर किती होता, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. रायगड पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 25%, 22%, 20% आणि 15%. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला 1 मिनिटामध्ये देण्याचा आता प्रयत्न करा, ठीक आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही सुद्धा सोडवा, मी तोपर्यंत रेखाटन करतो थोडंसं. आता पहा किती मित्रांनो, अनुराधाने काय केलं, 15,000 रुपये बँकेमध्ये ठेवले. किती मित्रांनो, 15,000 रुपये बँकेमध्ये ठेवले. किती, 15,000 ठेवले, ठीक. 15,000 ठेवले आणि 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर तिला किती रुपये मिळाले मित्रांनो, बँकेकडनं 24,000 रुपये मिळाले. तिला बँकेकडनं किती, 24,000 रुपये या ठिकाणी तिला मिळालेले. तर व्याजाचा दर व्याजाचा दर काढायचा आपल्याला. व्याजाचा दर किती टक्के होता, किती टक्के होता, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा. आता पहा मित्रांनो, तुमचा वेळ या ठिकाणी संपत येत आहे. तर पहा थोडंसं आता या ठिकाणी इकडे लक्ष द्या. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर सुद्धा दिलेला आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा काही विद्यार्थी बोलत आहेत की 20%, काही 22%, काही 25% सुद्धा या ठिकाणी आन्सर येत आहे. तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहूयात याचा आन्सर किती येतं. नेमके 20% म्हणणारे बरोबर आहेत की 25% म्हणणारे बरोबर आहेत, ठीक आहे. आता आपण पाहूयात. पहा या ठिकाणी जो काही, ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या आता थोडं सर्वांनी. तर पहा मित्रांनो, काय सरळ व्याजाचं आपल्याला सूत्र काय सांगतं. सरळ व्याजाचं सूत्र काय मित्रांनो, सरळ व्याज बरोबर, पहा सरळ व्याजाचं सूत्र काय, सरळ व्याज बरोबर काय मित्रांनो, सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दत गुणाकारामध्ये दर, इथं कालावधी आणि छेदामध्ये काय मित्रांनो 100. हे मित्रांनो आहे सरळ व्याजाचं सूत्र. मग मित्रांनो, आता याच्यामध्ये सरळ व्याज या ठिकाणी तिने मुदत किती ठेवली, 15,000 रुपये मिळाले. किती मित्रांनो, 24,000 रुपये. म्हणजेच या जे का आपल्याला तिला मुदती अंती जे का पैसे मिळाले तिला 24,000, त्यामधून 15,000 रुपये म्हणजे आपण मुद्दल जर काढली, ठीक आहे, म्हणजे सरळ व्याजामधून म्हणजे 24,000 काय तिला सरळ व्याजासकट पैसे आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो सरळ व्याज काय, हे जे आहे तुम्हाला 24,000 रुपये हे जे काही दिसत आहेत, हे काय मित्रांनो रास आहे. हे काय मित्रांनो रास आहे. ठीक आहे मित्रांनो, रास हे लक्षात ठेवा. रास म्हणजे असतं काय, तर रास म्हणजे मित्रांनो मुद्दल प्लस सरळ व्याज, मुद्दत प्लस सरळ व्याज बरोबर काय असते मित्रांनो, रास.
बरोबर काय असते, रास असते. मग मित्रांनो हे जे काही तुम्हाला 24,000 रुपये दिसत हे काय रास आहे. मग या रासमधून जर आपण सरळ व्याज मायनस जर या ठिकाणी या मुद्दल जर मायनस केली म्हणजेच आपण रासमधून पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आता रासमधून काय करायचं मित्रांनो, आपल्याला मुद्दल मायनस करायची. रासमधून मुद्दल गेल्याच्या नंतर आपल्याला काय उरतं मित्रांनो, सरळ व्याज उरतं. काय सरळ व्याज आपल्याला उरतं. मग काय करा मित्रांनो, हे 24,000 रुपये तुम्हाला जे काही दिलेले 24,000 रुपये हे जे काही 24,000 रुपये आपल्याला दिलेले एकूण मित्रांनो आणती म्हणजेच मित्रांनो यामधून काय करा, आता मुद्दल किती ठेवली तिने 15,000 म्हणजेच काय करा मित्रांनो या ठिकाणी 15,000 रुपये मायनस. आता 15,000 रुपये मायनस केल्याच्या नंतर आपल्याला काय मित्रांनो सरळ व्याज. मग या शून्यामधून शून्य गेला शून्य राहिला, शून्यामधून शून्य गेला शून्य राहिला, या शून्यामधून शून्य गेला शून्य राहिला, 4 मधून 5 जात नाहीत, 2 मधला हातचा इथे घेतला इथे झाली 14, 14 मधून 5 गेला, 14 मधून 5 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, 14 मधून 5 गेला 9 राहिला, आणि या 2 मधून हातचा एक इथे घेतला होता म्हणून इथे 1 झाला, एकामधून 1 गेला शून्य राहिला, म्हणजेच 9,000 रुपये काय आला मित्रांनो आपलं सरळ व्याज आलेले. किती सरळ व्याज. मग सरळ व्याज आल्याच्या नंतर या सूत्रामध्ये टाका. सरळ व्याज बरोबर काय मित्रांनो, सरळ व्याज किती आपलं 9,000 रुपये सरळ व्याज टाका मित्रांनो, हे 9,000 बरोबर मुद्दल किती आहे मित्रांनो 15,000 रुपये, मुद्दल आहे 15,000 रुपये. दर आपल्याला काढायचा म्हणून दर जशास तसा लिहा. आणि कालावधी किती आहे मित्रांनो, कालावधी आपल्याला गणितामध्ये या ठिकाणी दिलेले पहा 3 वर्षाचा कालावधी. किती पहा या ठिकाणी 3 वर्षाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी दिलेले. मग 3 वर्षाचा कालावधी लिहिला आणि 100 जशास तशी, ही छेदामधली 100 जशास तशी. आता काय करायचं मित्रांनो, याचा तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करायचा याचा अर्थ काय करायचं मित्रांनो, तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, 9,000 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये काय करायचे 15,000 आणि गुणाकारामध्ये 3 बरोबर काय राहणार मित्रांनो आपला दर येणार, दर येणार. मग काय करायचं आता पहा 15 वर किती शून्य 3 शून्य 9,000 वर 3 शून्य म्हणजे वरचे जे काही 3 शून्य कॅन्सल होणार आहेत, खालचे सुद्धा 3 शून्य कॅन्सल होणार. झाल्याच्या नंतर आता काय करायचं, वरती दिलेले 100 खाली आहे मित्रांनो 15. आता 3 आपण सर्वप्रथम भाग घेऊया. 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 परत मित्रांनो पहा 5 1 5 5 त्रिक 15 5 त्रिक 15 त्याच्यानंतर 5 1 5 5 2 10 आणि हा शून्य जशास तसा. खालचा मित्रांनो छेदामधला 3 आणि अंशामधला 3 या ठिकाणी कॅन्सल होणार आणि आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, दर बरोबर काय आला, दर बरोबर आला मित्रांनो 20%. दर बरोबर किती आला मित्रांनो 20%. म्हणजेच या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं ते उत्तर होतं मित्रांनो 20%. किती होतं मित्रांनो 20%. ऑप्शन किती मध्ये दिलेले पहा, ऑप्शन किती मध्ये दिले तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले पहा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पहा अनुराधाने एका बँकेमध्ये 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले, तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता, तर व्याजाचा दर होता मित्रांनो 20%. व्याजाचा दर किती होता मित्रांनो 20%. आता मित्रांनो हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेले, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं तर परीक्षेमध्ये ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला मुदती अंती जे काही पैसे मिळतात त्या पैशामधनं काय करायचं मित्रांनो डायरेक्ट त्या पैशामधनं काय करायचं मुद्दल मायनस करायची. मग पैशामधनं मुद्दल मायनस करायचे म्हणजे 24,000 मधून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 15,000 मायनस करायचे. 15,000 मायनस केल्याच्या नंतर मित्रांनो जे काही तुमचं आन्सर येणार आहे 9,000 रुपये हे काय असणार सरळ व्याज. मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ करा त्याला 100 केला. डायरेक्ट मित्रांनो तुमचं उत्तर जास्तीत जास्त मित्रांनो 20 ते 25 सेकंदामध्ये येऊ शकतं. जर चांगला सराव असेल तर 15 सेकंदामध्ये सुद्धा याचा आन्सर येऊ शकतो. डिपेंड करतं मित्रांनो तुमचा सराव किती आहे ते. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. समजला असेल तर मित्रांनो थम्स अप द्या, म्हणजेच या ठिकाणी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, आपण लगेच पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सहसंबंध ओळखा. सहसंबंध ओळखा. आता हा तसं जर पाहिलं तर मित्रांनो रिझनिंगचा म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रश्न, एकच प्रश्न यामध्ये मी घेतलेला आहे. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की गणिताचे 10 बुद्धिमत्तेचे 10 घेऊन दररोज डेलीमध्ये आपले लेक्चर व्हावेत तर मित्रांनो तसं मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. दररोज आपण मित्रांनो गणित बुद्धिमत्तेचे 10 क्वेश्चन आपण घेऊयात. जर तुम्ही कमेंट जास्तीत जास्त आल्या तर त्याचा विचार करेल. ठीक आहे, दुसरा नंबरचा प्रश्न पहा. जहाज, काफिला, उंट जसे काय. आता हिंगोली पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन आहेत, कादवा, कळप, तांडा आणि पत्रू. सांगा मित्रांनो आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पहा हा प्रश्न तुलनात्मक दृष्ट्या मित्रांनो हा प्रश्न पाठांतरावर आधारित आहे, त्याच्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे लॉजिक नाही. आता मित्रांनो या ठिकाणी पहा जहाज, जे काही जहाज असतं आपलं जहाज ज्या ठिकाणी उभे केले जातात किंवा जहाज ठेवण्याची जी काही जागा असते त्याला काय म्हणतात काफिला म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो काफिला.
त्याला काफिला म्हणतात. ठीक आहे. आणि तसंच मित्रांनो उंट असतात, जे काही उंट असतात, उंट ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, तांडा. म्हणजेच मित्रांनो उंटाचा काय असतो, तांडा असतो. उंटाचा काय असतो मित्रांनो, तांडा असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे तांडा. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3. आता कळप कशाचा असतो, तर कळप असतो मित्रांनो गाई गुरांचा. गाई गुरांचा, गाई गुरांचा कळप कसा असतो, गाई गुरांचा या ठिकाणी कळप असतो. म्हणजेच मित्रांनो समूहदर्शक शब्द सुद्धा तुम्हाला विचारले जातात बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे. आता पहा 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे. 3 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो, एका वर्गातील विद्यार्थी पहा, एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20% नापास झाले, इंग्रजीमध्ये 30% नापास झाले, दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी नापास झाले, तर पास होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी किती. पहा ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न येतो, पहा या ठिकाणी पहिलं अमरावती ग्रामीण पोलीसला विचारलेला प्रश्न आहे 55%, 2 नंबरचा ऑप्शन आहे 60%, 3 नंबरचा ऑप्शन आहे 65% आणि 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो 35%. पहा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगतो. ज्यावेळेस मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नापास असतात, नापास, त्याच्यानंतर परत सुद्धा नापास, म्हणजे एका विषयामध्ये उदाहरणार्थ आपण जर म्हणलं इंग्रजीमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या, मराठी या विषयामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या, आणि या दोन्ही विषयामध्ये म्हणजेच मित्रांनो या दोन्ही विषयामध्ये मिळून जर मी जर म्हणलं 60% नापास झाले, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी या 2 विषयामध्ये नापास, म्हणजे या ठिकाणी काय या 2 पासमधून काय करायचं मित्रांनो, हे नापास या ठिकाणी विद्यार्थी नापास करायचे. म्हणजेच येणारं जे काही उत्तर असणार ते कशाच असणार मित्रांनो, नापासचं असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा जर मी तुम्हाला जर म्हणलं इंग्रजीमध्ये 60% विद्यार्थी पास झाले, मराठी विषयामध्ये 20% विद्यार्थी पास झाले, मराठी विषयामध्ये किती 20% विद्यार्थी पास झाले, आणि दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी पास झाले, दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी पास झाले, तर येणारं उत्तर काय असतं मित्रांनो, 5चं असतं. हे लक्षात ठेवा, येणारं उत्तर काय असतं, 5चं. म्हणजेच नापास 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 उत्तर येणार नापास, त्याच्यानंतर पास 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 उत्तर येणार पास. परंतु जर मी तुम्हाला म्हणलं इंग्रजी विषयामध्ये 50% विद्यार्थी पास झाले, 10% विद्यार्थी नापास झाले, 10% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, नापास झाले, त्यावेळेस येणारं जे काही उत्तर असतं म्हणजे मित्रांनो पास आणि नापास. आणि त्याच्यानंतर मी जर म्हणलं आता काय 50% नापास झाले, 50% पास झाले, आणि डबल म्हणलं दोन्ही विषयामध्ये 30% विद्यार्थी नापास झाले, म्हणजेच मित्रांनो पास पास आणि -5 जर असेल तर ते उत्तर पास येणार आहे. परंतु या ठिकाणी जर मी म्हणलं नापास विद्यार्थी, त्याच्यानंतर या विषयामध्ये नापास विद्यार्थी, ठीक आहे, आणि मी जर म्हणलं 30% पास विद्यार्थी, तर यावेळेस काय करायचं मित्रांनो, थोडंसं सावध व्हायचं. आता काय आपण जे लिहिले हे जे विद्यार्थी नापास लिहिले आहेत, परंतु उत्तरामध्ये काय दिले आपल्याला, पुढचं गणितामध्ये की या ठिकाणी 30% विद्यार्थी पास आहेत असं दिल्याच्या नंतर हे नापास लिहिल्याच्या नंतर एक लक्षात आलं पाहिजे तुमच्या, 30% नापास म्हणजेच मित्रांनो 70% पास, हे असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. तसं गणित सुद्धा पुढे येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. परंतु यामध्ये सर्व विद्यार्थी नापास दिलेले, त्यामुळे मित्रांनो आपल्याला या गोष्टीकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो या उत्तराकडे आपल्याला जाण्याची आवश्यकता वाटत नाही. आता पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. आता या ठिकाणी सर्व विद्यार्थी कसे आहेत मित्रांनो, नापास आहेत. पहा सर्व विद्यार्थी कसे आहेत, नापास आहे, म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे ते नापासचं येणार आहे. पहा आता मी ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. ठीक आहे, तोपर्यंत तुमचा आन्सर आता तयार झालेला असेल. आता पहा मित्रांनो, आता या ठिकाणी लक्ष द्या काय म्हणतंय, मराठी विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी पास झाले. पहा मराठी विषयामध्ये किती टक्के पास झाले, 20% मराठी विषयामध्ये काय झाले मित्रांनो, पास झाले. काय झाले मित्रांनो, पास झाले. त्याच्या खाली लिहून टाका पास झाले. त्याच्यानंतर काय म्हणते, इंग्रजी विषयामध्ये नापास आहे, एक मिनिट, नापास आहेत या ठिकाणी मित्रांनो, नापास आहेत. ठीक आहे, हे जे काय दिले आपल्याला हे काय नापासचं दिले, हे नापासचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्या खाली नापास लिहायचे. म्हणजे मित्रांनो याच्या खाली काय लिहायचं आपल्याला, हे काय 20% नापास झाले, 20% काय झाले मित्रांनो, नापास झाले. त्याच्यानंतर काय म्हणते मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये 30% नापास झाले. आता पहा या ठिकाणी नापास इंग्रजी विषयामध्ये किती टक्के नापास झाले, 30% इंग्रजी या विषयामध्ये नापास झाले, 30% इंग्रजी या विषयामध्ये नापास झाले. ठीक आहे, दोघांची आपण नापास असल्यामुळे बेरीज केली. आता पुढे काय म्हणते, दोन्ही विषयामध्ये. आता मायनस कशामुळे करायचे, दोन्ही विषयामधले सांगितले. यांनी काय केलं मित्रांनो, दोन्ही विषयामधले सांगितले, दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी नापास झाले. आता 15% विद्यार्थी नापास झाले, मग काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी काय लिहायचं, 15 लिहायचं, 15% लिहायचं.
परंतु आता या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. पहा या ठिकाणी काय म्हणतंय, एका वर्गामध्ये 20% विद्यार्थी नापास झाले, इंग्रजी विषयामध्ये 30% विद्यार्थी नापास झाले आणि दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी नापास झाले. आता या नापासच्या जागेवर जर मी 5 शब्द जर टाकला, नापासच्या जागेवर जर 5 शब्द जर टाकला, ते कसं सोडवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आता सध्या काय आपल्याला नापास दिलं, म्हणून आपल्याला जे काही उत्तर येणार आहे ते काय नापासच येणार आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्याला जे काही उत्तर येणार आहे ते नापासच येणार आहे. मग पहा मित्रांनो, आता पहा 20% नापास काय झालं मित्रांनो, 20% नापास, 30% नापास, 20 आणि 30 किती झाले मित्रांनो, म्हणजेच 50% विद्यार्थी नापास झाले, 50% नापास झाले आणि दोन्ही विषयामध्ये 15% नापास झाले. म्हणजे 50% मधून आपल्याला 15% मायनस करायचे. 15% मायनस केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर कोणतं येणार, नापासचं नाही. 50 मधून 15 गेले, किती राहिले मित्रांनो, 35%. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 35% विद्यार्थी काय झाले, नापास झाले. मग आता 35% जर नापास जर असतील तर हे काय करायचे, 100% मधून मायनस करायचे. आपल्याला काय विचारलं त्यांनी काय सांगितले, पास विद्यार्थ्याची टक्केवारी. मग त्यांनी असं जर विचारलं नापास विद्यार्थ्याची टक्केवारी किती, तर ते असतं 35. परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारले, पास विद्यार्थ्याची टक्केवारी. मग पास विद्यार्थ्याची टक्केवारी करायचं जर असेल तर या 100% मधून हे जे काय 35% नापास झाले ते मायनस करा. 100 मधून 35 गेला, 10 मधून 5 गेला, 5 राहिला. त्याच्यानंतर 9 मधून 3 गेला, 9 मधून 3 गेला, 9 मधून 3 गेला, 6 राहिला. म्हणजेच 65% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, या ठिकाणी पास झाले. काय झाले मित्रांनो, पास झाले. आता मित्रांनो हे गणित दुसऱ्या स्वरूपामध्ये सुद्धा सोडू शकता. कसं पहा, जर मी जर म्हणलं 20% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, 20% विद्यार्थी नापास झाले. त्याच्यानंतर 30% विद्यार्थी नापास झाले, 30% विद्यार्थी नापास झाले आणि पुढे काय म्हणले पहा, 15% विद्यार्थी नापास झाले. आता या ठिकाणी जर असं असतं 15% विद्यार्थी पास झाले तर मी काय केलं असतं मित्रांनो, 15% पास म्हणजेच याचा अर्थ 15% पास म्हणजेच याचा अर्थ 75% नापास, 75% विद्यार्थी काय झाले, नापास झाले असते. म्हणजे मित्रांनो ह्या नापास मधून आपल्याला हे मायनस करावं लागलं असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. विद्यार्थी पास आहेत की नापास आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पुढे पहा, 4 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला असेल. पहा काय म्हणतो प्रश्न, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासामध्ये भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासामध्ये रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. सिंधुदुर्ग पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न. पहिला ऑप्शन आहे 3, 2 नंबरचा ऑप्शन आहे 4, 3 नंबरचा ऑप्शन आहे 6 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 8. आता मित्रांनो ज्यावेळेस पहा एक यामध्ये दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मित्रांनो दोन्ही सुद्धा नळ टाकी भरतात पहा, ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरतात त्यावेळेस काय करायचे, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो, छेदामध्ये काय करायचं, पहिला नळ प्लस दुसरा नळ. हे कोण्या कंडिशन मध्ये, ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरतात, ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरतात त्यावेळेस मित्रांनो हे सूत्र वापरायचे. आणि ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो म्हणजेच मित्रांनो 2 नळापैकी एक नळ टाकी भरतो तो आणि दुसरा नळ काय करतो, दुसरा नळ टाकी रिकामी करतो. त्यावेळेस काय करायचं, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो, दोन्ही नळाचे म्हणजे पहिल्या नळामधून किंवा नळामधला फरक, मधील फरक म्हणजेच काय, पहिला नळ मायनस दुसरा नळ याच्यामधील फरक. म्हणजेच काय करायचं, मग वरच्या गणितामध्ये काय दिलंय, एक टाकी 8 तासामध्ये भरत आहे, दुसरा नळ 30 टाकी 4 तासामध्ये रिकामी करतो. मग काय करायचं मित्रांनो, आपल्याला दुसरं, कारण की एक नळ टाकी भरते एक नळ रिकामी करते. मग काय करायचं, अशा वेळेस ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, पहिला नळ. काही विद्यार्थ्यांनी आन्सर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांनी या गणिताचे आन्सर दिलेले पहा. पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ, छेदामध्ये काय करायचं मित्रांनो, या नळामधील फरक घ्यायचा. मग मित्रांनो पहिला नळ एक टाकी 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 4 तासामध्ये रिकामी करतो आणि छेदामध्ये या दोघांमधला फरक म्हणजे 8 - 4. म्हणजेच मित्रांनो 8 गुणाकारामध्ये 4 आणि छेदामध्ये 8 मधून 4 गेला, 4 राहिला, हा 4 कटला, याचा आन्सर आला मित्रांनो 8.
म्हणजे ती टाकी रिकामी होण्यासाठी 8 तास एवढा कालावधी लागणार आहे. ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिलेले? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मला दिलेलं आहे. ठीक आहे, आता पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो. पुढचा प्रश्न पहा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 5 नंबरचा प्रश्न. एकूण 10 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अत्यंत सावकाशपणे आपण पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. पहा, उस्मानाबाद पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 50 मजबूत झाले, त्या मजूर 15 मजूर आहेत. पहा मित्रांनो या ठिकाणी हे काय 15 मजूर, हे जे काय तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे चुकून झालेले, या ठिकाणी मजूर लिहा. मजूर पहा काय म्हणलेले आहे, 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील? पहिला ऑप्शन पहा 12, 2 नंबरचा ऑप्शन आहे 18, 3 नंबरचा ऑप्शन आहे 15, 4 नंबरचा ऑप्शन आहे 21. उस्मानाबाद पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पहा 15 मजूर आहेत. हा प्रश्न सोडवायचा कसा? पहा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला या ठिकाणी जवळपास मी या प्रश्नासाठी 1 मिनिटाचा किंवा 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला मी या ठिकाणी देतो. ठीक आहे, तर लवकरात लवकर सोडवा. आणि मित्रांनो मला हेच सुद्धा सांगा की आपल्याला गणिताचे 10 प्रश्न, मराठीचे 10 प्रश्न अशा स्वरूपामध्ये एकूण 20 प्रश्नाचा सराव डेली आपल्याला जर आतापासून जर केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यासाठी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणं गरजेचं असणार आहे. तसं सुद्धा स्वरूपामध्ये आपण करणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही सुद्धा विषयाची सोबत आपल्याला तयारी करता येईल. पहा 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच जॉईन जर करायची असेल तर मित्रांनो तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला बेसिक पासून शिकायचं असेल ती सुद्धा बॅच आहे मित्रांनो, म्हणजे परिपूर्ण गणिताची बॅच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त पीवायक्यू जिल्हा वाईज पीवायक्यूची जर तुम्हाला बॅच घ्यायची जर असेल तर ही सुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता. पोलीस भरतीची गणित आणि बुद्धिमत्तेची जिल्हा वाईज बॅच, ही सुद्धा बॅच मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता बेसिक टू ॲडव्हान्स ही एक सुद्धा बॅच आहे. आणि फक्त जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला फक्त पोलीस भरतीचे पीवायक्यू सरावसाठी करायचे तर ही बॅच सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. दोन्ही सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या बॅच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर चला मित्रांनो आता तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे, वेळ तुमचा या ठिकाणी संपलेला आहे. पहा आता हे गणित सोडवायचं कसं. उस्मानाबाद पोलीस भरतीमध्ये विचारलेलं गणित आहे मित्रांनो, उस्मानाबाद पोलीस भरती या ठिकाणी. पहा 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम आल्याच्या नंतर मित्रांनो आपलं गणित अजून सोपं जातं. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तेच काम म्हणतात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, पहा पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, पहिले मजूर किती आहेत? 15 मजूर 8 तास काम करून एक काम किती दिवसामध्ये? 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. आता तेच काम म्हणलं म्हणून बरोबरचं चिन्ह द्या. पहा लक्षात ठेवा, तेच काम म्हणलं म्हणून बरोबरचं चिन्ह द्या. समोर मित्रांनो 16 मजूर काय दिले त्यांनी? 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील? हे दिवस म्हणजे आपल्या ठिकाणी काय करायचे मित्रांनो, दिवस काढायचे. किती दिवसामध्ये संपवतील? मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचे, हे जे काही तुम्हाला गुणाकारामध्ये दिसते दिवसासोबत इकडे गेल्याच्या नंतर हे काय जातील मित्रांनो, भागाकारामध्ये जातील. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो पक्षांतर तुम्हाला माहित असेल. पहा जर बेरजेच्या अगोदर इकडे जर मित्रांनो बेरीज असेल, पहा या बरोबरच्या अगोदर म्हणजे 2 चलामध्ये इकडे बेरीज असेल, इकडे गेल्याच्या नंतर काय होणार मित्रांनो, वजाबाकी होणार. इकडे वजाबाकी असेल, इकडे गेल्याच्या नंतर बेरीज होणार. इकडे जर गुणाकार असेल, इकडे गेल्याच्या नंतर काय होणार मित्रांनो, भागाकार होणार. पहा इकडे जर गुणाकार असेल तर इकडे भागाकार होणार आणि इकडे जर भागाकार असेल तर इकडे गेल्याच्या नंतर गुणाकार होणार. हे अपोजिट प्रक्रिया मित्रांनो होत असतात. याला काय म्हणतात, पक्षांचं चलांतर असं म्हणत असतात, स्थलांतर. हे झाल्याच्या नंतर हे एकमेकासोबत अपोजिट म्हणजे गुणाकारासोबत भागाकार बदलतो, भागाकारासोबत गुणाकार बदलतो, बेरीज बरोबर वजाबाकी आणि वजाबाकी बरोबर बेरीज हे या ठिकाणी बदलत असतात. हे लक्षात ठेवायचे. मग मित्रांनो या ठिकाणी हे जे काही तुम्हाला गुणाकारामध्ये दिसत आहेत इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील. म्हणजेच मित्रांनो इथं काय होणार आहे मग 15 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये काय जाईल मित्रांनो, ही इकडे गुणाकारामध्ये असल्यामुळे इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील. म्हणजेच इथं काय छेदामध्ये येतील, म्हणजे 16 गुणाकारामध्ये 9 आणि बरोबर काय राहील मित्रांनो, दिवस राहतील. समोर काय राहतील, दिवस राहतील. मग मित्रांनो पहा या ठिकाणी आता कुठं जिथं काटाकाटी होत असेल तिथं काटाकाटी करा. 9 आपण 18ला भाग देऊ शकतो मित्रांनो. पहा 9 1 9, 9 2 18
ठीक आहे, 2चा भाग गेला. आता खाली किती राहिले मित्रांनो? 16. वरी राहिले 8. मग या 8 आपण 16ला भाग देऊ शकतो का? तर देऊ शकतो. 8 1 8, 8 2 16 मित्रांनो. मग आता पहा 15 गुणाकारामध्ये 2 आणि छेदामध्ये 2. ज्यावेळेस मित्रांनो समान संख्या असतात, या ठिकाणी पहा 2, खाली सुद्धा 2, म्हणजे अंशामध्ये सुद्धा 2, छेदामध्ये सुद्धा 2, त्यावेळेस ते आपल्याला काय करायचं? काटून टाकायच्या. किंवा याचा गुणाकार सुद्धा करू शकता. 15 2 30. 30ला जर आपण 2 भागलं तर उत्तर 15च येणार. आणि इथं काटाकाटी जरी केली तरी सुद्धा आपला वेळ वाचणार, मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे काटाकाटी करायची. मग मित्रांनो ह्या 2 सोबत हा 2 कटला, राहिला मित्रांनो फक्त 15. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 15. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 15. म्हणजे 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये संपवतील? तर ते काम 16 मजूर 8-9 दिवस काम करून 15 दिवसामध्ये संपवतील. ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिले? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. PYQ मित्रांनो संपूर्ण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रश्न हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 6 नंबरचा प्रश्न पहा. 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? सोलापूर शहर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन पहा 550, 2 नंबरचा ऑप्शन आहे 750, 2 नंबरचा ऑप्शन आहे 550, पहिला नंबरचा ऑप्शन आहे 550, 2 नंबरचा ऑप्शन आहे 500, 3 नंबरचा ऑप्शन आहे 400 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 655. आता मित्रांनो या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस मित्रांनो आता पहा, ज्यावेळेस तुम्हाला अशा कंडिशन मध्ये दिलं जातं अंश आणि छेदामध्ये, म्हणजेच मित्रांनो वरती काय दिले आपल्याला 4 दिलेले आणि खाली काय दिलेले मित्रांनो 15 दिलेले. म्हणजे याचा अर्थ त्या टाकीची पूर्णपणे क्षमता किती आहे मित्रांनो? क्षमता, त्या टाकीची जी काही क्षमता आहे, क्षमता म्हणजे त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? क्षमता म्हणण्यापेक्षा त्या टाकीमध्ये पाणी किती मावतं? तर त्या टाकीमध्ये मित्रांनो 15 पाणी मावतं, म्हणजे 15 लिटर आपण असं पकडून घेऊया 15 पाणी मावतं. परंतु ती किती भरलेली मित्रांनो? 4 भरलेली. किती? 4% या ठिकाणी भरलेली. ठीक आहे, 4 भरलेले. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय म्हणते 750 लिटर म्हणजे टाकीची क्षमता किती आहे? म्हणजे टाकीची क्षमता किती? 750 एवढी टाकीची त्या क्षमता आहे. ठीक आहे. आता त्या टाकीचा 4/15 भाग भरलेला आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ह्या टाकीची जी काही क्षमता आहे, टाकीची एकूण किती क्षमता आहे मित्रांनो? 750 एवढी क्षमता आहे. परंतु ही टाकी भरली किती? भरली म्हणजेच मित्रांनो याच्या ठिकाणी गुणाकार करा आणि 4/15 एवढी टाकी भरलेली. एवढी टाकी भरलेली. मग या टाकीमध्ये अजून किती लिटर पाणी मावेल असं म्हणते येते. मग काय करा मित्रांनो या ठिकाणी या 15 75ला भाग देऊ शकता. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 60, 15 5 75, 15 5 75. कितीचा भाग गेला मित्रांनो? 5चा आणि हा 0 जसं तसा. मग 50 गुणाकारामध्ये 4 करा. 50 गुणाकारामध्ये 4 जर केला तर 5 चोक 20, 5 चोक किती मित्रांनो? 20 आणि हा 0 जसं तसा. म्हणजेच मित्रांनो ती 700 लिटरची टाकी आहे तिचा 2/15 भाग भरलेला आहे. म्हणजे त्या टाकीमध्ये 200 लिटर पाणी भरलं. 200 लिटर पाणी कसं मित्रांनो भरलेलं आहे. मग मित्रांनो त्या टाकीची क्षमता 750 आहे, परंतु त्या टाकीमध्ये 200 लिटर पाणी भरलेले. मग आपल्याला काय विचार अजून किती लिटर पाणी मावेल म्हणते. मग मला सांगा एक टाकी जर मित्रांनो 750 लिटरची असेल, 750 लिटरची असेल, त्या टाकीमध्ये जर आपण 200 लिटर पाणी टाकलं, त्या टाकीमध्ये जर आपण 200 लिटर पाणी टाकलं तर अजून किती लिटर पाणी पाहिजे म्हणजे ती टाकी भरेल? म्हणजेच मित्रांनो यामधून आपल्याला एकूण पाण्याची जी काही क्षमता आहे त्यामधून आपण भरलेलं पाणी मायनस करूयात. म्हणजेच 0 मधून 0 गेला 0 राहिला, 5 मधून 0 गेला राहिला आणि 7 मधून 2 गेला 5 राहिला. म्हणजेच ती टाकी जर पूर्णपणे भरायची जर अजून 550 लिटर एवढं पाणी आपल्याला या टाकीमध्ये टाकावं लागणार आहे. म्हणजेच अजून किती पाणी त्या टाकीमध्ये मावणार आहे तर 550 लिटर. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. नसेल जर समजला तर मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी परत तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊ शकता. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. संपूर्ण प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 7 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा मित्रांनो तितकाच महत्त्वाचा आहे. 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? एक मिनिट. 7 नंबरचा प्रश्न मित्रांनो पहा आपल्याला काय म्हणतो. हा नंदुरबार पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. एका पार्टीमध्ये 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकदा हस्त आंदोलन केल्याच्या नंतर एकूण किती हस्त आंदोलने होतील? म्हणजे एक पार्टी मित्रांनो, या पार्टीच्या ठिकाणी एकूण किती 20 लोक आलेले आहेत. किती मित्रांनो? 20 लोक आलेले आहेत. आता 20 लोक आल्याच्या नंतर या प्रत्येकाने एकमेकाचे हस्त आंदोलन केल्याच्या नंतर एकूण किती हस्त आंदोलने होतील? पहिलं ऑप्शन आहे 190, 2 नंबरचा ऑप्शन आहे 160, 3 नंबरचा ऑप्शन आहे 165, 4 नंबरचा ऑप्शन आहे 145.
चार ऑप्शन पैकी एक योग्य ऑप्शन असणार आहे ते आपल्याला चूज करायचं. मग पहा सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो कारण की हा प्रश्न तुलनात्मक दृष्ट्या सोपा आहे. जर तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस जर झाली असेल तर हा प्रश्न मित्रांनो सोपा आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला शिकवलेलं जर आवडत असेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. गणित बुद्धिमत्तेची बॅच घ्यायची असेल तर मित्रांनो ही बॅच सुद्धा घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला पीवायक्यू जर मित्रांनो तुम्हाला जर हवे असतील तर मित्रांनो हे पीवायक्यू जिल्हा वाईज असणार आहेत. जसे की बुलढाणा जिल्हा प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा प्रश्नपत्रिका, अशा मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेच्या मिळून तुम्हाला जवळपास मित्रांनो या बॅचमध्ये 30 प्रश्नपत्रिकाचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाणार आहे. अजून मित्रांनो आपण एकूण 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमच्यासाठी घेणार आहोत. एकूण किती 50 प्रश्नपत्रिका. त्यामुळे मित्रांनो अजून 20 प्रश्नपत्रिका यामध्ये ऍड करायच्या बाकी त्या सुद्धा आपण ऍड करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला पीवायक्यूची बॅच घ्यायची असेल तर ही बॅच सुद्धा घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता बेसिक पासून पाहिजे तर बेसिक पासून सुद्धा आपला मित्रांनो गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे ही सुद्धा बॅच घेऊ शकता. तर पहा हा प्रश्न आता सॉल्व्ह करायचा कसा. पहा मित्रांनो या ठिकाणी किती 20 लोक आहेत. 20 लिहा आणि 20 मधून एक मायनस करा म्हणजेच मित्रांनो गुणाकारामध्ये 19 करा. गुणाकारामध्ये काय करा मित्रांनो 19 करा आणि भागाकारामध्ये 2 करा. पहा ज्यावेळेस हस्त आंदोलनाचे गणित दिले जातात त्यावेळेस मित्रांनो त्या पार्टीमध्ये जेवढे लोक असतील त्यामधून एक मायनस करायचा आहे. किती एक मायनस. जसं पहा एकूण पार्टीमध्ये लोक किती आहेत 20. मग 20 गुणाकारामध्ये एक मायनस करा. जसं की मी म्हणलो तुम्हाला 10 लोक आहेत. एका पार्टीमध्ये 10 लोक आहेत. 10 लोकांनी एकमेकाशी हस्त आंदोलन केलं तर 10 गुणाकारामध्ये 9 करा. मी जर म्हणले एका पार्टीमध्ये 8 लोक बनले आणि त्यांनी एकमेकाशी हस्त आंदोलन केलं तर 8 - 1 करा म्हणजे 8 गुणाकारामध्ये 7 करा. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. तर पहा या ठिकाणी मग मी जर या ठिकाणी 2 न जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो बे म्हणजे या ठिकाणी झाला 10. 10 गुणाकारामध्ये 19 केल्याच्या नंतर 19 10 190 येतं. किती येते मित्रांनो 190. म्हणून या ठिकाणी किती हस्त आंदोलन होणार आहे 190. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर मी या ठिकाणी जर म्हणलं एका पार्टीमध्ये 10 लोक आहेत यांनी एकमेकाशी हस्त आंदोलन केलं तर किती हस्त आंदोलन होतील म्हणजे एकूण पार्टीला लोक किती आहेत मित्रांनो 10. मग 10 गुणाकारामध्ये 1 मायनस करा. 10 मधून 1 गेला किती राहिला 9 राहिला. भागाकारामध्ये 2 करा. याला भागाकार दिल्याच्या नंतर बे 5 10 आणि 5 गुणाकारामध्ये 9 जर केलं तर 9 5 45 एकूण 45 हस्त आंदोलने होतील. मी जर म्हणलं एका पार्टीमध्ये 8 लोक जमलेले आहेत. या 8 लोकांनी एकमेकाशी हस्त आंदोलन केलं म्हणजेच मित्रांनो 8 मधून 1 मायनस करा झाला मित्रांनो 7. भागाकारामध्ये 2 करा. 2 न भागल्याच्या नंतर किती येणार मित्रांनो बे 8 आणि 4 7 28 म्हणजे 28 हस्त आंदोलने होतील. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. प्रश्न सोपा होता परंतु मित्रांनो जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर आणि तरच या ठिकाणी सोपा होता. मित्रांनो हा प्रश्न IMP पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ठीक आहे. हा प्रश्न विचारला होता नंदुरबार पोलीस भरती ठीक आहे 2021 मध्ये. आता 8 नंबरचा प्रश्न पहा. 8 नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. धुळे ग्रामीण पोलीससाठी विचारलेला प्रश्न आहे. पहा 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती. आता मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन दिलेले 8 7 6 आणि 5. तुम्हाला सर्वप्रथम माहित असलं पाहिजे. आता हा प्रश्न मित्रांनो पाठांतराचा आहे. हे तुम्हाला मित्रांनो माहितच असलं पाहिजे. हे माहितच असलं पाहिजे. जसं की मित्रांनो 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे तर 1 पासून 100 पर्यंत जे काही मूळ संख्या आहेत ते आहेत मित्रांनो 25. किती आहेत मित्रांनो 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 पासून 25 पर्यंतच्या मूळ संख्येची जी काही बेरीज आहे बेरीज कधी कधी बेरीज सुद्धा विचारतात. बेरीज किती आहे तर ते आहे मित्रांनो 1060 एवढी या संख्येची बेरीज आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो मूळ संख्येची सुरुवात कुठून होते. पहिली मूळ संख्या आहे मित्रांनो 2. 2च्या नंतर आहे मित्रांनो 3. 3च्या नंतर आहे 7. 7च्या नंतर मित्रांनो आहे 11. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिली सममूळ संख्या म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे हे लक्षात ठेवा. मात्र एकमेव प्रश्न असा पण विचारला जाईल की मूळ संख्येमध्ये अशी एकमेव मूळ संख्या कोणती की जी समसंख्या आहे ती म्हणजे मित्रांनो 2. हा एकमेव संख्या आहे की जी समसंख्या आहे. बाकी सगळ्या संख्या विषम संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्येमध्ये जेवढे संख्या आहेत त्यापैकी 2 व्यतिरिक्त सर्व संख्या कशा आहेत मित्रांनो विषम संख्या आहेत. आता मूळ संख्या म्हणजे काय असतं मित्रांनो ज्या संख्येला मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय असतं पहा समजून घ्या. ज्या संख्येला या ठिकाणी एक व स्वतः ती संख्या या दोनच तिचे गुण हिचे दोनच विभाजक असतात. 2 व्यतिरिक्त विभाजक नसतात. विभाजक
विभाजक असतात त्याला मूळ संख्या असे म्हणतात, त्याला मूळ संख्या असे म्हणतात. आता पहा, जसं की मित्रांनो मी काय म्हणलं, मूळ संख्या कशा असतात, विषम संख्या असतात. म्हणजेच मित्रांनो मग मी तुम्हाला जर म्हणलं तर या ठिकाणी मी जर घेतला 7 आणि या ठिकाणी जर घेतला मी 15, आता दोन्ही सुद्धा कशा आहेत मित्रांनो, विषम संख्या आहेत. मग पहा आता ज्याचे, आता पहा 7 न कोण्या संख्येला भाग देऊ शकतो आपण, या 7 न फक्त 1 ने भाग देऊ शकतो, म्हणजे 7 1 7. परत मित्रांनो स्वतः ती संख्या म्हणजेच 7, हे दोनच हिचे कोण विभाजक, हे दोनच हिचे विभाजक, याच्या व्यतिरिक्त विभाजक तुम्हाला या जगामध्ये सापडणार नाहीत. ठीक आहे. मात्र 15 जर संख्या पाहिली तर 15 संख्या सुद्धा विषम आहे, म्हणजे सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या नाहीत, हे तुम्हाला मला सांगायचे. ठीक आहे. आता 15चे जर विभाजक जर पाहिले तर मित्रांनो 15ला कितना भाग जातो पहा, 15 1 15 म्हणजे स्वतः 15 ने जाईल. परत 15ला 1 ने सुद्धा भाग जाईल, 15 1 15. परत या 15ला 3 ने सुद्धा भाग जाईल, 3 1 3 3 5 15. परत याला 5 ने सुद्धा भाग जाईल. म्हणजेच मित्रांनो 2 पेक्षा जास्त विभाजक पडल्याच्या नंतर ती या ठिकाणी मूळ संख्या नसते, हे लक्षात ठेवायचे. त्यामुळे मित्रांनो सर्व विषम संख्या मूळ संख्या नाहीत, फक्त 2 व्यतिरिक्त सर्व जे काही मूळ संख्या असतील त्या काय मित्रांनो विषम आहेत, परंतु सर्व विषम संख्या मूळ संख्या नाहीत, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. ठीक आहे. म्हणजेच मित्रांनो एखादी संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही ते जर तुम्हाला ठरवायचं असेल तर आता पहा मित्रांनो 7 आणि 15चं उदाहरण कसं दिलं तशा स्वरूपामध्ये तुम्हाला ते ठरवायचं आहे. आता मग मित्रांनो आपण पाहूयात 25 पासून 55 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत ते. हे जे काय आपल्याला ऑप्शन दिले त्या ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो हे जे काही रफ काम केलेले हे या ठिकाणी मी खोडून टाकतो, तोपर्यंत तुम्ही तुमचा आन्सर द्या. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मूळ संख्या आणि विषम संख्या कशा शोधायच्या ते. मग मित्रांनो आता हा पाठांतराचा भाग मला या ठिकाणी म्हणायचा आहे, आणि पाठांतराचा भाग मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की हा तुम्हाला फक्त मित्रांनो 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता जर तुम्हाला पाठ असेल तर. अन्यथा मित्रांनो 2 तास जरी तुम्ही बसले आणि तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय माहितीच नसेल तर तरी सुद्धा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग पहा आता आपल्याला फक्त 25 पासून 25 ते 55 पर्यंतच्या 25 ते किती 55 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत या दरम्यानच्या. मग पहा 25 च्या नंतरची पहिली मूळ संख्या कोणती पहा, 25 च्या नंतरची पहिली मूळ संख्या या ठिकाणी 29. 29 च्या नंतर आहे मित्रांनो 31. 31 च्या नंतर आहे मित्रांनो या ठिकाणी 31 च्या नंतर आहे मित्रांनो 37. 37 च्या नंतर आहे मित्रांनो 41. 41 च्या नंतर आहे मित्रांनो 43. 43 च्या नंतर आहे 47. 47 च्या नंतर आहे मित्रांनो पहा 47 च्या नंतरची आहे मित्रांनो या ठिकाणी 53. 47 च्या नंतर आहे 53. ह्या आहेत मित्रांनो मूळ संख्या. ह्या काय आहेत मित्रांनो मूळ संख्या आहेत. म्हणजे मित्रांनो याचे जर तुम्ही अवयव जर पाडले तर 2 व्यतिरिक्त तुम्हाला जास्ती अवयव या ठिकाणी दिसणार नाही. एक म्हणजे स्वतः ती संख्या आणि 1, फक्त 1 ने. आता 1 नंतर कोणत्याही संख्येला भाग जातो, मग त्यामुळे मित्रांनो स्वतः ती संख्या आणि 1 या 2 व्यतिरिक्त या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो 25 पासून 55 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल सर की 53 च्या नंतरची मूळ संख्या कोणती 55. 55 नाही मित्रांनो, 11 5 55, 5 5 55, 55 1 55 आणि 1 न जर भाग दिला म्हणजे याचे 2 पेक्षा जास्त अवयव पडतात, म्हणून ही नाही. आणि 55 च्या पुढे आपल्याला जायचं नाही, म्हणून आपण 53 पर्यंत या ठिकाणी घेतलेले आहेत, दरम्यानच्या म्हणजे त्या दोहीच्या मधल्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे किती आहेत मित्रांनो पहा, पहिली संख्या 1 2 3 4 5 6 7. किती आहेत मित्रांनो 7 संख्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 7. ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिलेले, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो मूळ संख्येची सुरुवात कुठून होते, 2 पासून होते. 2 पासून होते तर 100 पर्यंत 97 पर्यंत ह्या मूळ संख्या आहेत, लक्षात ठेवायचे. एकूण किती 25 मूळ संख्या आहेत, याची बेरीज जर सांगितली तर बेरीज आहे मित्रांनो 1060 एवढी या मूळ संख्येची बेरीज आहे, लक्षात ठेवा. आणि एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे ती म्हणजे मित्रांनो फक्त 2 संख्या आहे. हा प्रश्न खूप वेळेस विचारले जातात, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. टीएटीच्या परीक्षेमध्ये सुद्धा मूळ संख्येवर खूप प्रश्न विचारले जातात. गणित बुद्धिमत्ते सुद्धा मित्रांनो बुद्धिमत्तासाठी सुद्धा वेगळा घटक ओळखा, यामध्ये मूळ संख्या तुम्हाला दिलेल्या असतात, हे लक्षात ठेवा. 9 नंबरचा प्रश्न पहा. 9 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, 9 नंबरचा प्रश्न पहा. एका खेड्याची लोकसंख्या एके झाले पहा, एका खेड्याची लोकसंख्या 5% ने वाढते. 5% ने काय होते मित्रांनो वाढते. 2009 मध्ये ती लोकसंख्या 88,200 इतकी आहे, तर 2007 मध्ये ती लोकसंख्या किती होती. म्हणजे 2009 मध्ये जी काही लोकसंख्या आहे, 2009 मध्ये जी काही लोकसंख्या आहे ती आहे मित्रांनो 88,200.
तर ती याच्या म्हणजे 2007 मध्ये किती होती, अशा स्वरूपाचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. हा विचारला मित्रांनो रत्नागिरी पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे 80,000, 2 नंबरचा ऑप्शन आहे 70,000, 3 नंबरचा ऑप्शन आहे 60,000, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 82,000. मग काय करूयात मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं, 2 वर्षाच्या पूर्वीची लोकसंख्या काढायची. मग काय करूयात मित्रांनो, आपण काय करूयात, आता ऑप्शनचा यूज करूयात. ऑप्शनचा यूज म्हणजे पहिला ऑप्शन आपण यूज करून पाहूयात मित्रांनो 80,000. हे पहा मित्रांनो या ठिकाणी 80,000. आता 80,000चे काय करूयात मित्रांनो, 5% वाढ होते. तर 5% किती, 2 वर्षापूर्वीची आपल्याला काढायची, कारण की 9 ते 7 2 वर्षाचा कालावधी. म्हणून 80,000 गुणाकारामध्ये 5% म्हणजे मित्रांनो खाली छेदामध्ये 100, गुणाकारामध्ये परत 105 छेदामध्ये 100. आता हे दोनच वेळेस का करायचं, कारण की यांनी काय दिले, फक्त 2 वर्षाचा कालावधी दिलाय म्हणून. आता पहिलं ऑप्शन घेतलं मित्रांनो आपण 80,000. मग या 80,000चे 2 वर्षामध्ये 5% वाढ केल्याच्या नंतर आपली 88,200 वाढ येते का, ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग मित्रांनो पहा अंशामध्ये किती, अंशामध्ये 100चे 2 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये जर पाहिले 100चे 2 शून्य म्हणजे 4 शून्य झाले, आणि वरी सुद्धा 80,000चे 4 शून्य. हे सर्वप्रथम आपण कॅन्सल करूयात. म्हणजेच मित्रांनो 1 2 3 4 हे 4 कॅन्सल झाले. इथं 1 2 3 आणि 4 इथं सुद्धा 4 कॅन्सल झाले. आता काय करायची, 4 कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, 105 गुणाकारामध्ये 105 आणि गुणाकारामध्ये 8 याचा गुणाकार करायचा. मग सर्वप्रथम काय करूयात मित्रांनो, आपण सर्वप्रथम 105 गुणाकारामध्ये 5 करून घेऊयात. 105 गुणाकारामध्ये 105 याचा गुणाकार केल्याच्या नंतर पहा 5 1 5 5 5 25 25ला 5 हातचा आला मित्रांनो 2. परत 5 0 0 हा 2 जशास तसा, म्हणून या 2 जशास तसा लिहा. परत 5 1 5 5 1 5 छेदामध्ये आता पहा प्लसचं चिन्ह द्या, शून्याने गुणला. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर मित्रांनो शून्याच्यात असतं. म्हणून या ठिकाणी वरती किती शून्य आहेत, 105चे 3 शून्य म्हणून 3. 5 0 0 0 0 0 1 0 0. ठीक आहे. आता इथं परत एक प्लसचं चिन्ह द्या. ठीक आहे. मग आता 5 न परत आता 1 न गुणूयात. 1 न गुणल्याच्या नंतर उत्तर तेच येणार, म्हणून 5 0 आणि 1 5 0 आणि 1. आता याचं काय करूयात मित्रांनो, बेरीज करूयात. इथं आले पहा मित्रांनो 5, त्याच्यानंतर इथं आले 2, 5 आणि 5 10 10 शिला 0 हातचा आला 1, इथं आला 1, इथं आला मित्रांनो 1. आता याला आपल्याला 8 न गुणायचे. 8 न आपल्याला या ठिकाणी गुणायचे. मग पहा कारण की आपण 105 गुणाकारामध्ये 105 केला आणि हे 8 इथं राहिले, यानं गुणायचं. आता आपल्याला यानं गुणल्याच्या नंतर आपला आन्सर आता या ठिकाणी 88,200 जर आलं तर आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. मग पहा 8 45 40 40 शिला 0 हातचे आले 4, 8 2 16 16 आणि 4 20 20 शिला 0 हातचे आले मित्रांनो 2, हातचे आले 2. परत 8 0 0 आणि हा 2 जशास तसा लिहा, 2 लिहिला. 8 1 8 आणि 8 1 8 म्हणजेच मित्रांनो 88,200 या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो 2 वर्षापूर्वी म्हणजेच मित्रांनो 2007 मध्ये त्या खेड्याची लोकसंख्या होती 80,000. किती होती मित्रांनो, 80,000. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे. पुढे पहा आता पुढचा 10 नंबरचा प्रश्न पहा. एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी असून त्याचे सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्याच्या नंतर सरासरी 2 ने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती. याला ऑप्शन नाहीत का, आहेत ऑप्शन. ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन आहे 50 42 44 आणि 49. हे मित्रांनो आपले 4 ऑप्शन आहेत. हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी 2 सेकंद यामध्ये हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो जवळपास 30 सेकंदामध्ये सोडवता आला पाहिजे. सर्वप्रथम तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्ष. ज्यावेळेस मित्रांनो सरासरी वय दिले असतं, एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो 20 आणि त्यांचे सरासरी वय 7. म्हणजे जे 20 विद्यार्थ्यांनी 7 ला जर गुणलं तर त्या विद्यार्थ्याचे एकूण वय आपल्याला मिळणार आहे. मग करूयात आपण. विद्यार्थी किती आहेत मित्रांनो, विद्यार्थी आहेत 20. ठीक आहे. त्यांचे सरासरी वय किती आहे मित्रांनो 7. आता या सरासरीला आपण गुणल्याच्या नंतर 20 न गुणल्याच्या नंतर एकूण वय भेटणार, म्हणजे 7 2 14. किती झालं मित्रांनो, 7 2 14 7 2 14 7 2 14 आणि हा 0 जशास तसा. म्हणजे त्या 20 विद्यार्थ्याचं एकूण वय किती आहे 40 वर्ष. एकूण वय किती आहे मित्रांनो त्या 20 विद्यार्थ्याचं 40 वर्ष. ठीक आहे. म्हणजे सरासरीला आपण बोललो एकूण विद्यार्थ्याचं वय 40 वर्ष. मग काय म्हणते त्यामध्ये वर्ग शिक्षक आले. वर्ग शिक्षक आले याचा अर्थ वर्ग शिक्षक आले म्हणजे काय मित्रांनो, पहिले 20 विद्यार्थी होते. 20 विद्यार्थी होते त्यामध्ये वर्ग शिक्षक आले म्हणजे एक वर्ग शिक्षक आले. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी किती झाली 21 झाली. कारण की 20 विद्यार्थी एक वर्ग शिक्षक झाले 21. त्याच्यानंतर सरासरी कितने वाढली मित्रांनो 2 ने वाढली. 2 ने वाढली म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा 7 होती, आता 2 ने वाढत आहे. 2 ने वाढत आहे म्हणजे किती 7 आणि 2 किती झाले मित्रांनो 9 झाली. आता किती झाली 9 झाली.
बरोबर हे समजलं का तुम्हाला? मी 1 का प्लस केला, परत 2 का प्लस केला, सरासरीमध्ये जी काय वाढत आहे ती वाढ या ठिकाणी प्लस केली. जर त्यांनी जर असं म्हणलं वर्ग शिक्षक आल्याच्या नंतर सरासरी घटते तर या ठिकाणी मायनस करावं लागला असता. मग काय करावं मित्रांनो, 21 गुणाकारामध्ये 9 करा, 21 गुणाकारामध्ये 9 करा. आता 9 1 9 9 दोन्ही 18, 9 1 9 9 दोन्ही 18. ठीक आहे, हे झालं मित्रांनो शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचे मिळून एकूण वय किती झालं 189 आणि फक्त विद्यार्थ्याचं वय किती झालं 140. मग आपण विद्यार्थ्याचं वय जर या विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या वयामधून विद्यार्थ्याचं वय आपण जर काढलं, विद्यार्थ्याचं वय जर काढलं तर आपल्याला भेटणारं वय कोणाचं असणार आहे, शिक्षकाचं. म्हणून या ठिकाणी आपण मायनस करूयात. म्हणजे मित्रांनो हे कोणाचं वय आहे, हे जे वय मित्रांनो विद्यार्थी 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 प्लस शिक्षक, शिक्षक विद्यार्थी प्लस शिक्षक आणि हे जे काय वय मित्रांनो हे कोणाचं आहे, फक्त विद्यार्थ्याचं वय, विद्यार्थी हे फक्त विद्यार्थ्याचं वय. म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या वयामधून फक्त विद्यार्थ्याचं वय जर मायनस जर केलं तर शिल्लक वय कोणाचं असणार, शिक्षकाचं असणार. आणि आपल्याला विचारलेलं कोणाचं, शिक्षकाचंच वय विचारलंय. म्हणून मित्रांनो पाहता 9 मधून 0 गेला 9 राहिला, 8 मधून 4 गेला 4 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिला. म्हणजेच त्या शिक्षकाचं जे काही वय असणार आहे ते मित्रांनो 49 वर्ष. 49 वर्ष एवढं त्या शिक्षकाचं वय या ठिकाणी असणार आहे. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 49. ऑप्शन किती मध्ये दिलेले पहा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला 10 प्रश्न गणिताचे 10 प्रश्न बुद्धिमत्तेचे असं डेली तुम्हाला घेऊन चालायचं की 1 दिवस गणित आणि 1 दिवस बुद्धिमत्ता अशा स्वरूपामध्ये. माझा तर प्लॅन आहे 1 दिवस गणित आणि 1 दिवस बुद्धिमत्ता अशा स्वरूपामध्ये आपल्याला डेली जर घेतलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर चला मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. सर्वांना गुड नाईट मित्रांनो. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणारी जी काय पोलीस भरती या पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी मित्रांनो आपलं स्वप्न साकार करा. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट, बाय बाय.